भाग घेतला होता। अभिजित वंजारी विधान परिषद सदस्य, त्यांचं भाषण अपूर्ण आहे, परंतु ते सभागृहात नसल्यामुळे आपण चर्चेला सुरुवात करा। काय वाचायचं? महाराष्ट्र शासनानं नुकताच राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर केला। 5 नंतर तो वाचल्यानंतर सभापती महोदय, या सरकारचा अपयशाचा सबळ पुरावा अजून काय असू शकत नाही। हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला एकच वाक्यात त्याचा उल्लेख करावा लागेल। सोन्याचं पाणी दिलेला दागिना, म्हणजे तो दिसताना दागिना अत्यंत चांगला दिसतो, परंतु जवळ गेल्यानंतर बघितल्यानंतर तो सोन्याचं पाणी दिलंय का असं पाणी दिलेलं आहे हे लक्षात येते। स्वयंपाकघरात भांड्याचा आवाज आहे परंतु स्वयंपाक नाही, अशी अवस्था या बजेटची सभापती महोदय या ठिकाणी आहे। कारण की आज या राज्याचे स्थूल उत्पन्न GSDP 51 लाख कोटी आणि विकासाचा दर 7.9%। या अर्थसंकल्पात एकूण 7,69,467 कोटी रुपये प्रस्तावित आहेत। 2047चं जे स्वप्न दाखवलं जातं त्यात 2047ला राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल असा रोडमॅप दिलेला आहे। शेतकरी कर्जमाफी, गावातील रस्ते, सिमेंटचे स्टार्टअप, युनिकॉर्न यावर बरेच या अर्थसंकल्पात सभापती महोदय बोलले गेलेले आहे। विकासाचे तुम्ही 3 टप्पे सांगितले आणि 2047 पर्यंत हे टप्पे गाठण्यासाठी या ठिकाणी काय केलं पाहिजे याची माहिती सरकारने दिली असती तर बरं झालं असतं। कारण $5 ट्रिलियन हे आकडेवारी बघितल्यानंतर सभापती महोदय नेमका हा विकास कशा पद्धतीने होणार आहे ही शंका येते। आणि हे विचारण्यामागचं कारणच एवढं आहे कारण की सरकारच्या येलो बुक मध्ये राजकोषीय धोरण मध्ये पुढील वर्षाच्या 26-27च्या विकासाचा दर हा 7.4% या ठिकाणी दाखवलेला। अर्थव्यवस्थेचा आकार 54 लाख कोटी प्रस्तावित केलेला आहे आणि मग $5 ट्रिलियन ची आपण इकडे चर्चा या ठिकाणी करतो। मुळात विकासाचा दर पुढच्या वर्षाचं जो प्रोजेक्शन आहे ते 2% कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। यातूनच निश्चितपणे उद्याचं भविष्यकाळ आम्हाला दिसते। परंतु मला या मागची कारणं काही सांगायची आहेत। विकासाचा दर 6% कमी होण्यामागचा आंतरराष्ट्रीय अस्थिर घडामोडी, युद्ध, टॅरिफ, केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेची मोजमापाची बदललेली पद्धत, बेस इयर हे केंद्र शासनाने 22-23 या ठिकाणी केल्यामुळं मेथड बदललेली आहे। सर्व्हिस सेक्टरला वेटेज वाढवलेला आहे, IT ला वेटेज दिलेला आहे, त्यामुळे यामध्ये प्रचंड प्रमाणात आपला या सगळ्या गोष्टी घडत आहेत। रुपयाची होत असणारी घसरण, त्याचबरोबर माझी सरकारला विनंती आहे की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशननं नवीन मेथड दिलेले आहे ज्याची अंमलबजावणी या वर्षीच्या एप्रिल पासून होणार आहे। त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत, ते लावून या अधिवेशनामध्ये रिवाइज्ड या ठिकाणी GSDPचे आकडे आपण सांगणार आहात का? त्यातून खऱ्या अर्थानं GSDP नेमकी काय ही आपल्या लक्षात येईल। महसूल तूट सभापती महोदय, सोप्या भाषेत सांगायचं झालं सभापती महोदय, निरंजन डावकरे जरा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सभापती महोदय, घर चालवण्यासाठी मिळणारा पगार कमी पडतोय आणि रोजच्या किराण्यासाठी कर्ज काढावं लागतंय, अशी अवस्था अशी अवस्था या शासनाची या ठिकाणी। कारण की आकडे काय सांगतात, 2023-24 मध्ये तूट 13,000 कोटी रुपये होती, 25-26 मध्ये ही तूट सभापती महोदय 45,000 कोटीवर पोहोचलेली। 23-24 ची तूट 13,000 कोटीवरनं 45,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे। 23-24च्या अर्थसंकल्पात महसुली तूट 0.01% म्हणजे 400 कोटी कमी करू असं सभागृहाला सांगितलं होतं, परंतु आता ही तूट GSDPच्या 1% पर्यंत सभापती महोदय या ठिकाणी पोहोचलेले। फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत देखील हीच अवस्था या ठिकाणी। रेव्हेन्यू एक्सपेंडिचर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे। दुसरीकडे विकासाचा भांडवली खर्च कमी केला जातो। काल मी सन्माननीय त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी ऐकत होतो। विरोधी पक्षनेते असतात त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर हा महत्वाचा आहे। कर्ज काढायला लागलं तरी सरकारनं कर्ज काढलं पाहिजे, परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर हा कुठल्याही सत्तेत असणाऱ्या सरकारला करणं गरजेचं।
काय परिस्थिती आहे आता कॅपिटल एक्सपेंडिचरची? मागच्या वर्षी 24-25 1,09,000 कोटी रुपये होते, या वर्षी 93,000 कोटी झालेलं आहे, म्हणजे 16,000 कोटी बीम्स मधले आकडेवारी सब ठीक आहे, आपण आपल्या उत्तरात ते हे करत असताना 70,000 कोटी रुपयाची बिलं ही अजून देखील सरकारची या ठिकाणी दिली गेलेली नाहीत, हे देखील या ठिकाणी महत्वाचं. सभापती महोदय, त्याचबरोबर 23-24 मध्ये व्याजासाठी 45,000 कोटी रुपये द्यावे लागत होते, आज तो आकडा 64,000 कोटी रुपये या ठिकाणी पोहोचलेला आहे. कर्ज काढण्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्ज आम्ही वापरतो कशासाठी, त्यातून या ठिकाणी रोजगार किती निर्माण होणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर या ठिकाणी किती होणार आहे, हे महत्वाचं या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून हे शिस्त बिघडण्याचं या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला निश्चितपणे दिसून येतील. सभापती महोदय, दुसरा आर्थिक पाहणीतील तक्ता 5.2 हा मी मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी केंद्राकडून 57,692 कोटी रुपयाचं अनुदान अपेक्षित होतं, या वर्षी ते त्या ठिकाणी कमी आलेलं आहे अशी माझी माहिती या ठिकाणी आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या हक्काच्या निधीत देखील घट होते. हे सरकारचं महाराष्ट्राचा हक्क केंद्रासमोर मांडण्यामध्ये या ठिकाणी आपण कमी पडत आहोत का, हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. त्याचबरोबर कर्जाचा डोंगर ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे की 9,32,000 कोटीवर या ठिकाणी कर्ज पोचलेलं आहे, मागच्या वर्षी 8,39,000 कोटीवर आहे. त्याला उत्तर सरकारचं निश्चितपणे असणार आहे की आपली कर्ज काढण्याची क्षमता आहे ती 18-19% आहे, 25% आपण काढू शकतो, मला मान्य आहे. परंतु मी जो मुद्दा मगाशी मांडला की तो खर्च आम्ही कशावर करतो हा महत्वाचा विषय आहे. तो खर्च कशावर करतो याच्यावर आमचं भविष्यकाळ या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. आता तो आज पुढच्या वर्षी सभापती मध्ये तो 11 लाख कोटीवर या ठिकाणी कर्ज पोटणार आहे. प्रवीणजी, सूर्य मावळला आणि सूर्य अस्त झाला की 250 कोटी रुपये दिवसाला आपण या ठिकाणी कर्ज काढतो. सूर्य मावळला आता उगवला की मावळेपर्यंत 250 कोटीचं कर्ज या राज्यावर या ठिकाणी वाढणार आहे. ही राज्याची अवस्था या ठिकाणी होणार आहे. आणि या राज्यामध्ये सभापती महोदय आता या 26-27 मध्ये जे बाल जन्माला येईल त्याला पोलिओचा डोस देत असतानाच त्या ठिकाणी तुझ्या डोक्यावर 93,000चं कर्ज हे देखील सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागेल. हे वास्तव या महाराष्ट्राचं या ठिकाणी. परंतु सरकार निश्चितपणे याला उत्तर देणार आहे याची मला कल्पना आहे. डेप टू GSDP मी ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी केला, परंतु तो 17.2% आता 24% या ठिकाणी पोहोचलेला आहे. हे देखील आपल्याला नाकारून या ठिकाणी चालणार नाही. 1,98,000 कोटी 2024-25 ला कर्ज काढलं होतं, आता परत ते 2,25,000 कोटीवर या ठिकाणी येते, म्हणजे जवळजवळ 25% आपण ही वाढ या ठिकाणी करताना आपण या ठिकाणी दिसतोय. त्याचबरोबर सभापती महोदय, अत्यंत एक महत्वाचा विषय या निमित्तानं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देखील या ठिकाणी आहेत. पब्लिक अकाउंट हे आपले अकाउंट्स या ठिकाणी या राज्याच्या अर्थकारणामध्ये कशाचे आहेत? कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ठेवी, विविध राखीव निधी, सस्पेन्स खाते व्यवहार, हे सगळे अकाउंट आहेत. परंतु मागच्या 2-3 वर्षापूर्वी, 3 वर्षामध्ये किंवा त्याच्यापूर्वी देखील कदाचित हे घडत असेल, परंतु मागच्या 3 वर्षातली सभापती महोदय आकडेवारी वाचली तर या पब्लिक अकाउंट मधून 24-25 मध्ये 25,000 कोटी आपण घेतले, 25-26 मध्ये 37,000 कोटी आणि या 26-27 मध्ये 22,838 कोटी हे पब्लिक अकाउंट मधून या ठिकाणी सरकार वापरत. हे सरकारचं उत्पन्न नाही आहे, तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, कारण की भविष्यात ते परत करावे लागणार आहेत. हे आता कर्जाव्या स्वरूपातच आहे. हे मला माहित नाही की या आकडेवारीमध्ये हा देखील कर्ज या ठिकाणी इन्क्लूड आहे का नाही, परंतु पब्लिक अकाउंट मधून या पद्धतीचे पैसे आपल्याला घेणं हे कशाचा या ठिकाणी काय चिन्ह आहे आपल्याला लक्षातपणे दिसून येईल. त्याचबरोबर सस्पेन्स खातं, या सस्पेन्स खात्यावरून जवळजवळ 26-27 मध्ये 22,709 कोटी रुपये या ठिकाणी त्यातून घेणार आहोत. तात्पुरत्या खात्यामध्ये
सस्पेन्स अकाउंट काय तात्पुरता कधी तर लागला, चेक वटला नाही किंवा इतर गोष्टीसाठी कॅलॅमिटी असेल आपण ठेवतो, किंवा मायनसमध्ये सुद्धा अनेकदा आपण पैसे देण्याची तरतूद त्या ठिकाणी करतो. परंतु 20-20 हजार कोटी रुपये सस्पेंड अकाउंटमध्ये ठेवून नेमका त्याचा उद्देश या ठिकाणी काय कळत नाही. ह्याच्यापेक्षा सभापती महोदय महत्वाचा विषय आहे, पब्लिक अकाउंटमधले आकडे सुद्धा जुळत नाहीत. येलो बुक आणि ग्रीन बुक यामधली आकडेवारी जुळवायचा प्रयत्न केला तर ती आकडेवारीचा फरक काही 7,000 कोटी, 3,000 कोटी, 4,000 कोटी असे फरक या आकडेवारीमध्ये. म्हणून जे मी मगाशी म्हणलं की हा बजेटमध्ये प्रचंड चुका आहेत, फक्त दाखवण्यासाठी बजेट या ठिकाणी. मेजर हेड 2020-75 ह्यामध्ये अचानक वाढ या ठिकाणी झालेली आहे. या बजेटमध्ये 24-25 मध्ये 500 कोटी रुपये होते, आता तब्बल 6,800 कोटी रुपये आलेले आहेत. ही रक्कम मिसलेनियस खात्याखाली दाखवलेली आहे. प्रत्यक्ष याचे स्पष्टीकरण प्रत्यक्ष वेतन असे देण्यात आलेले आहे, परंतु वेतनावरचा खर्च मिसलेनियस खाली कसा येतोय का? मग हे वापरण्यासाठी जिथं गरज आहे तिथं वापरण्यासाठी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून काही स्पेसिफिक प्रश्न, या पब्लिक अकाउंट मधला निधी खर्चासाठी वापरता येतो का? मेजर हेड 2075 मध्ये 6,800 कोटी रुपये खर्च नेमका कशासाठी आहे याचं उत्तर मला येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी या उत्तरामध्ये अपेक्षित या ठिकाणी असतं. सभापती महोदय, महाराष्ट्राचा 26-27चा अर्थसंकल्प कागदपत्री या ठिकाणी FRBM मर्यादित दिसत असला तरी सखोल विश्लेषण केल्यास पब्लिक अकाउंट सस्पेन्स खाते ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला त्याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण करणारा या ठिकाणी. त्याचबरोबर सभापती मध्ये एका बाजूला आम्ही कर्जाची चर्चा करतो, दुसऱ्या बाजूला या राज्यानं दिलेले हमी, मागे सहकार मंत्री बसलेले आहेत, NCDC ला कारखान्यानं दिलेले हमी, आलेला पैसा 21 कारखान्यांनी ज्या कारणासाठी दिला त्या कारणासाठी न वापरणे, त्या हमीचा हप्ता आणि व्याज सुद्धा सरकारला या ठिकाणी भरण्याची वेळ येणे, म्हणजे या हमीच्या माध्यमातून आज 81,507 कोटी रुपये 24-25 मध्ये तुमची हमी होती. आता या वर्षात 62,000 कोटी नवीन हमी देऊन हा आकडा 1,29,000 कोटीवर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने 11 लाख कोटीचं कर्ज, हे कर्जच आहे थोडक्यात. हे जे हमी देतोय म्हणजे हे कर्ज उद्या फिटलं नाही तर सरकारला फेडावं लागेल. या पद्धतीची 1,30,000 रुपये कोटीची या ठिकाणी नवी हमी ही कशासाठी आहे? म्हणजे आज 100 रुपये कर आणि इतर मार्गाने कमवते त्यातले 24 रुपये आपले हमीसाठी जातात, हे वास्तव आहे. आता मी सभापती महोदय 1,30,000 कोटीची हमी सगळ्यात जास्त कुणाला आहे? ऊर्जा विभागाला 51,905 कोटी. या हमी तोट्यात चालणाऱ्या कंपनीचं 51,505 कोटी रुपये. नगर विकास विभागाला 39,100 कोटी 30%. सार्वजनिक बांधकामाला 26%. हमीपैकी 96% हमी ही या 3 विभागाला साधारणपणे या ठिकाणी दिसते. मग पुढचा मुद्दा माझा असणार आहे वीज दरवाढीचा, परंतु सरकारनं सबसिड्या कमी केल्या. सभापती महोदय, गरिबांसाठी विविध योजनांवरल्या सबसिड्या गेल्या वर्षी 60,000 कोटीचा आकडा आहे सबसिड्यांचा, परंतु या वर्षी तो आकडा 58,000 कोटीवर या ठिकाणी आणलेला. 2,000 कोटी कमी आहेत. सबसिडी वाढली पाहिजे होती परंतु ती कमी या ठिकाणी झालेली आपल्याला टिकते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ग्रांटेड एड देखील कमी झाले, दायित्व जे आहे ते कमी झाले, परंतु ठोक अनुदानाच्या माध्यमातून मला जिथं पाहिजे, मला ज्या नगरपालिकेला पाहिजे तिथं देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी झालेली. आरोग्य खात्याची अवस्था काय सभापती महोदय? शहरी आरोग्याला 27% कमी, ग्रामीण आरोग्याला 44%, NHRM ला 30%, सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम 11% आणि वैद्यकीय शिक्षणाला 8.5% या ठिकाणी कमी. दुसरा विषय सभापती महोदय 16 वित्त आयोगानं, हा एक महत्वाचा विषय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देखील या ठिकाणी आहेत की आज वित्त आयोगामध्ये आपल्याला आपल्या रेशो प्रमाणे 6.317 या पॉइंट वरून आपण 6.441 वर या ठिकाणी केलेला आहे. परंतु हा आकड्याचा खेळ सभापती महोदय, कारण की 16 वित्त आयोगाच्या शिफारीनुसार उत्तर प्रदेशला केंद्रीय करात 17% वाटा या ठिकाणी मिळतो, बिहारला 9.9% वाटा आहे आणि महाराष्ट्र जो संपूर्ण देशामध्ये सिंहाचा वाटा कराच्या माध्यमातून उतरतो त्याला मात्र 6.4चा या ठिकाणी वाटा मिळतो. 15 वित्त आयोगाच्या शिफारशीमध्ये कर
कर आणि राजकोषीय प्रयत्न नावाचा एक निकष आहे, ज्याला 2.5% महत्व वेटेज त्या ठिकाणी दिलं जातं. दुर्दैवानं 2.5%चं वेटेज आम्हाला फायदा झाला असता या राज्याला, परंतु आता नवीन नियमावलीमध्ये हे 2.5% वेटेज जे आम्हाला मिळालं असतं राज्याला, ते 0% या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आमच्या वाट्याचा पैसा जो केंद्राकडून आम्हाला मिळणं अभिप्रेत होतं, तो दुर्दैवानं या ठिकाणी मिळत नाही. तशीच परिस्थिती ग्रामीण महाराष्ट्रातली पंचायत राज्यामध्ये अनेक जवळजवळ 950 कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेला नाही, हे वास्तव या निमित्तानं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, आज आपण $5 ट्रिलियन ची चर्चा या ठिकाणी करतो. हे 2027 पर्यंत $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आपण म्हणतो. मागच्या वेळी 2027चा आम्हाला मॅन्डेट दिला होता, तो आता गोलपोस्ट बदललेला आहे, आता 2030 या ठिकाणी झालेला आहे. परंतु 2047 पर्यंत 5 ट्रिलियन गाठायला वेळ लागायचं कारण नाही, कारण की दावोसमध्ये जर 30 लाख कोटीचे करार झाले असतील, मागच्या वर्षीचे 15 लाख कोटीचे करार झाले असतील, ही आकडेवारी जर मांडली तर 5 ट्रिलियन गाठायला वेळ लागणार नाही, 2047 ची वाट बघावी लागणार नाही. आपल्याला लक्ष असायला पाहिजे, ते 2035चं लक्ष असलं पाहिजे की $5 ट्रिलियन आपल्याला या 2035 मध्ये कसं या ठिकाणी गाठता येईल, हा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावा लागेल. दरडोई उत्पन्नाबाबतीत देखील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कर्नाटक 2022 ते 2013-14 मध्ये 1,18,000 होतं, ते 3,39,000 रुपये झालं. तामिळनाडू 1,16,000 होतं, ते 3,13,000 झालं. महाराष्ट्र 1,25,000 होतं 2013-14 मध्ये, ते 2,78,000 या ठिकाणी झालं. दरडोई उत्पन्नामध्ये देखील दुर्दैवानं आपली पिछेहाट होताना या ठिकाणी दिसते, हे वास्तव या ठिकाणी सभापती महोदय राज्यासमोर आलं पाहिजे. आघाडी सरकारच्या काळात सकल उत्पन्न GDPचा महाराष्ट्राचा वाटा 15% होता, तो आज 13% या ठिकाणी घसरलेला आहे. रिअल ग्रोथ मध्ये महाराष्ट्र कमी पडतोय, हे मला या निमित्तानं मुद्दाम सांगायचं. आज 10 वर्षापूर्वी तुमच्या घरात 100 रुपये येत असतील तर 100 रुपयाची खरेदी या ठिकाणी करू शकत होता. आज 200 रुपये येत असले तरी तेवढं सामान मिळेल का याची गॅरंटी आपण या ठिकाणी देऊ शकत नाही, ही वास्तवता आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आपण कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची तुलना केली तर यामध्ये देखील आपण मागे जात आहोत. फायनान्शियल सर्व्हिसेस मधली आकडेवारी मागे जात आहोत. ही RBIची आकडेवारी आहे प्रवीणजी, माझी आकडेवारी नाही, RBIची आकडेवारी मी या ठिकाणी सांगतोय. या 4-5 राज्यांची तुलना केली तर आपण या ठिकाणी पाठीमागे आहोत, हे वास्तव आहे. इन्व्हेंट ट्रस्ट मागच्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सभापती महोदय त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, परंतु अनुभव काय, इंडिग्रिड नावाचा एक ट्रस्ट आहे जो AAA रेटिंग आहे, तो 90% या ठिकाणी परतावा देतो. आज या ट्रस्टच्या माध्यमातून आमची अवस्था असणार आहे का, जे इन्व्हेस्ट या ठिकाणी इन्व्हेस्टर करणार आहेत त्या लोकांना आम्ही नेमकं कुठले रस्ते देणार आहोत, ज्या रस्त्यातून आम्हाला उत्पन्न मिळणार आहे का. आणि म्हणून या सगळ्या महाइन्व्हेंट बद्दल देखील एक शंका या ठिकाणी निर्माण होते, कारण की तुमची विश्वासार्हता तुम्हाला निर्माण करावी लागेल या ट्रस्टच्या बाबतीत. जर लोकांच्यातून मार्केटमधून पैसा गोळा करावा लागेल तर तुम्ही परत कसा देणार, हे जोपर्यंत त्या ठिकाणी सांगू शकणार नाही, कारण की सेबीच्या नियमाप्रमाणे आपल्याला परतावा करावा लागेल. उद्या जी आपली अजून आर्थिक परिस्थितीचा विचार करता या पद्धतीने आपल्याला परत कसं देता येईल, हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा विषय या ठिकाणी असणार आहे. सभापती महोदय, त्याचबरोबर मुंबई पुणे परवा 32 तास या ठिकाणी बंद झाला. ज्यावेळी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची चर्चा केलो, मॅनेजमेंटची चर्चा करतो, त्याचं वास्तव आमच्या पुढे या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. त्याचबरोबर कागल सातारा महामार्ग सभापती महोदय, सरकारची अनास्था एवढी आहे, केंद्र शासन असू दे राज्य शासन असू दे, पुणे सातारा या टोल वसुलीचे कॉन्ट्रॅक्ट रिलायन्सकडे होतं, रस्त्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. आता हा रस्ताच त्यांनी क्यूब हायवे नावाला सिंगापूरच्या कंपनीला 2,000 कोटीला विकून टाकलेला. म्हणजे उद्याच्या भविष्यकाळात हे 2,000 कोटी फिटायला मला वाटते अजून 50 वर्ष लागतील, ही अवस्था या ठिकाणी आहे. मग राज्यातल्या हायवेंची आकडेवारी असेल, मुलुंड दुर्घटनेमध्ये मेट्रो 4च्या या ठिकाणी झालेला अपघात असेल, या सगळ्याचा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे.
त्याचबरोबर सभापती महोदय, शेती क्षेत्राच्या संदर्भात देखील ज्वारीचं उत्पादन असू दे, या ठिकाणी कापसाचं असू दे किंवा भाताचं असू दे, हे उत्पादन या ठिकाणी घटलेलं आहे आणि त्या मिळणाऱ्या MSP मध्ये देखील या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी झालेली नाही. ही आकडेवारी निश्चितपणे आपल्याला सांगते की नेमकी अवस्था शेतीची या राज्यातल्या शेतकऱ्यांची काय आहे, ही अवस्था आहे. त्याचबरोबर एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र शक्तीपीठ सारखा एक महामार्ग जो गरज नाही आहे, ज्याची गरज नाही, नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अवेलेबल असताना एक नवा शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटीचा महामार्ग आज 1,05,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेला. काम सुरू व्हायचं सभापती महोदय, त्याच्या आधीच हा महामार्ग 1,05,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेला आहे, ज्याच्यामुळं उद्याच्या भविष्यकाळात शेतकरी देशोधडीला तर लागणारच आहे, परंतु कोल्हापूर, सांगली या सगळ्या जिल्ह्यांना पुराचा फटका प्रचंड प्रमाणात या ठिकाणी बसणार आहे. आज ग्रामीण भागामध्ये तरुणांची निराशता वाढत चाललेले, MPSCचा गोंधळ असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून नोकरीची अनुपलब्धता असू दे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. सभापती महोदय, मी मगाशी ज्यावेळी उद्योगाचा उल्लेख केला त्यावेळी या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर वीज दरवाढ. 28 मार्च 2025ला MERCने एक ऐतिहासिक निर्णय दिला, ज्यामध्ये 16% वीज दर कपातीचा घोषणा या ठिकाणी करण्यात आली. 16% वीज दर वाढ या ठिकाणी कमी करण्यात आली, परंतु दुर्दैवानं 3 एप्रिलला महावितरणने त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी दाखल केली. आयोगानं ती मान्य केली सुनावणी न घेता, आणि ती मान्य करत असताना त्याला स्थगिती देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि 30 एप्रिलला पुन्हा एकदा महावितरणनं नवीन दरवाढ प्रस्ताव या ठिकाणी दिला. 25 जूनला नवीन निकाल लागला. पहिल्या दरवाढीमध्ये 46,000 कोटीचा आकडा होता, दुसऱ्या दरवाढीमध्ये पण तो आकडा 1,35,000 कोटीवर या ठिकाणी झाला. पहिली सुनावणी या ठिकाणी पार पडली. आम्हाला वाटलं MERCचे अध्यक्ष त्याचा निर्णय या ठिकाणी देतील, निर्णय ग्राहकाच्या बाजूने, या राज्यातल्या 3 कोटी ग्राहकाच्या बाजूने निर्णय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु निर्णय द्यायच्या आधीच, त्यांची मुदत संपायच्या आधी त्यांनी राजीनामा दिला. आम्हाला कळालं नाही सभापती महोदय, ज्या MERCचे चेअरमन 20 दिवस आधी राजीनामा का देतात. दुसरे चेअरमन त्या ठिकाणी आले, त्यांनी सुनावणी घेतली. आता 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुनावण्या झाल्या, परंतु त्याचा निकाल अजून या ठिकाणी लागलेला नाही. आम्ही अपेक्षित आहोत की मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये लक्ष घालावं, ही वीज दरवाढ या ठिकाणी थांबवावी अशी आमची अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी असणार. आणि ही वीज दरवाढ 1,35,000 कोटीची ज्यावेळी MERCकडे MSEDCL मागतं, त्यावेळी 44,000 कोटी रुपये हे परत बजेटमध्ये या ठिकाणी कशासाठी आहेत, हाही प्रश्न आहे. स्मार्ट मीटरचा विषय त्याच पद्धतीचा आहे की आज स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी वीज दरवाढीच्या तक्रारी आलेल्या आहेत. विलिंग चार्जेस सभापती महोदय, या संदर्भात 2016 पासून विलिंग चार्जेस घेण्यात सुरुवात या ठिकाणी झाली. कुणाच्या काळात झाली तो विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे, कारण की प्रवीणजी नंतर म्हणणार 2016ला कोण होतं, काय होतं किंवा त्याच्या आधी होतं का, हा विषय महत्त्वाचा नाही. परंतु तुमचे मित्र असून असं बोलतात बाबा. मुळात MERCला अशी परवानगी मुळात MERCला अशी परवानगी देण्याचा अधिकारच नाही. सभापती महोदय, महाराष्ट्र सोडून कुठल्याही राज्यामध्ये हा विलिंग चार्जेस या ठिकाणी घेण्याचा या ठिकाणी अधिकार कुठल्याही नाही. विलिंग चार्ज या ठिकाणी घेण्याचा कुठेही अधिकार या ठिकाणी नाही आहे. आपण हिशोब या विलिंग चार्जेसचा या ठिकाणी केला तर दर दिवशी साधारण 30 ते 35 कोटी रुपये म्हणजे वर्षाला 7,000 कोटी रुपये या ठिकाणी मिळतात. सभापती महोदय, MSEB बद्दल मी 2004 पासून या सभागृहामध्ये 2 सभागृह मिळून आता 19 वर्ष सदस्य. पूर्वी MSEB होती, निदान मोर्चा काढता येत होता, निदान त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरता येत होतं. मुख्यमंत्री महोदय, आपण कायदा केला, MERC केली, आता मोर्चा सुद्धा काढता येत नाही. मोर्चा काढला की म्हणतात MERCकडे जावा. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, राज्याचा विकासाचा अजेंडा जर खऱ्या अर्थानं राबवायचा असेल
तर गृह खातं राहू दे, नगर विकास राहू दे, गृहनिर्माण राहू दे, कुठल्याही खात्यात लक्ष देऊ नका, MSCB कडे लक्ष द्या. वीज दरवाढ जर आम्ही कमी करू शकलो या राज्याचा, जी 5 ट्रिलियनची भाषा आम्ही या ठिकाणी करतोय ती आम्हाला साध्य करायची असेल तर वीज दरवाढ आम्हाला कमी केल्याशिवाय हे या ठिकाणी साध्य या ठिकाणी होणार आहे. सौर ऊर्जेचं आपण या ठिकाणी केलेलं आहे. TODची कल्पना आपण आणलेली आहे की त्याच्यामुळे आता सगळे सौर ऊर्जेधारक या ठिकाणी अडचणीत येणार आहेत. 10 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचा आता नेट मीटरिंगचा विषय प्रामुख्याने या ठिकाणी पुढे आलेला आहे. आज कोण यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणार हाही विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना 8 तास वीज द्यायचं, आपण शेती पंपाला एजीला सौर ऊर्जा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला, परंतु ज्या नदीकाठी जमिनी कमी आहेत, क्षेत्र कमी आहे, तिथं सौर ऊर्जेचा पंप या ठिकाणी बसू शकत नाही. त्या संदर्भात मागच्या वेळी आपण सांगितलं होतं की या संदर्भात आपण काहीतरी विचार करू. उपसा सिंचन योजनेबाबतीत देखील आपलं धोरण अजून या ठिकाणी नाही आहे. मी मगाशी सांगितलं तसं आज राजस्थानचा दर 7.55 पैसे, मध्य प्रदेश 6.80 आहे, राजस्थान 8.95 आहे, कर्नाटक 5.90 आहे, परंतु आमचा दर हा त्याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय की या विजेच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे. दावोस बद्दल मी बोललेला आहे की आकडेवारीचा घोळ या ठिकाणी आहे, परंतु ती आकडेवारी प्रत्यक्षात झाली का हा या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण की बेरोजगारीचा दर 4.5% आहे, गुजरातचा दर 2.5%, कर्नाटक 2.7%, मध्य प्रदेश 3.2%, परंतु आमचा मात्र दर हा या ठिकाणी 4.6% आहे. हे देखील या ठिकाणी विसरून चालणार नाही. स्टार्टअप बद्दल या ठिकाणी या बजेटमध्ये सभापती महोदय चर्चा झाली, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राची जमीन ही स्टार्टअप असेल, युनिकॉर्नसाठी असेल, चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहित करणारी या ठिकाणी असली पाहिजे, याबद्दल दुमत आमचं कुठलंही या ठिकाणी नाही. परंतु या सगळ्यामध्ये केंद्र शासनाच्या कामगिरीनुसार स्टार्टअप धोरणामध्ये श्रेणी देते, त्यात बेस्ट परफॉर्मरमध्ये आपण आहोत का? गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू हे सर्वोत्तम आणि टॉप परफॉर्मरमध्ये या ठिकाणी आहेत. लोकसभेमध्ये मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी प्रश्न विचारला गेला, त्यात सगळ्यात जास्त 1200 स्टार्टअप हे आपल्या महाराष्ट्रातले बंद करण्यात आले. हे वास्तव आपल्याकडे, याची कारणं वेगळी आहेत. कारण की बाकीच्या राज्यामध्ये जे स्टार्टअप्स आले त्याची आकडेवारी माझ्याकडे या ठिकाणी आहे. गुजरातमध्ये स्टार्टअप्सला 350 परचेज ऑर्डर दिल्या गेल्या. म्हणजे राज्याच्या आपल्या खरेदीमध्ये आहे स्टार्टअप्सना प्राधान्य द्यायचं, परंतु आपण कोणी त्याला देत नाही. म्हणजे आम्ही असो कोणी असो कोणी देत नाही. परंतु या राज्यांनी स्पेसिफिकली ज्या ज्या ठिकाणी स्टार्टअपची इकोसिस्टीम चांगली आहे त्या राज्याचा विचार केला तर सगळ्यांनी गव्हर्नमेंट ऑर्डर्समध्ये कंपल्सरी स्टार्टअपला ऑर्डर देण्याची भूमिका घेतली आहे. आपण पर्याय न ठेवता 10% कंपल्शन केलं तर हे स्टार्टअपची इकोसिस्टीम पुढच्या काळामध्ये आपल्या या राज्यामध्ये या ठिकाणी जिवंत राहील. त्याच पद्धतीनं गिग कामगारांच्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होती या संदर्भात काहीतरी उल्लेख या बजेटमध्ये या ठिकाणी होईल. कारण की आज लाखो या गिग वर्कर्स या ठिकाणी काम करताना या ठिकाणी दिसत आहेत. 110 मंडळं 10 महामंडळं झाली, त्यांना 50 कोटी निधी प्रत्येकी मिळणार होता. त्या निधीची अवस्था काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून ही आकडेवारी सभापतीमध्ये देत असताना या राज्यामध्ये मागच्या वेळचं 9,12,000 कोटी बीमची आकडेवारी मी या ठिकाणी सांगतोय. शालेय शिक्षणचा खर्च मागच्या वर्षीचा काय 76%, वित्त विभागाचा खर्च 27%, नगर विकास 58%, गृह विभाग 63% आणि महिला व बाल विकास 75% लाडक्या बहिणीमुळे. कारण की त्याचा खर्च वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. परंतु वाईट आहे, दुर्दैव आहे की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचा खर्च 4.5% फक्त आहे. 4.5% एन्व्हायरमेंट. मराठी भाषेचा खर्च हा 32%, गृहनिर्माणचा खर्च हा 5.1% या ठिकाणी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे आज या बजेटचा संपूर्ण विचार सभापती महोदय या ठिकाणी केला की आकडेवारी प्रचंड आहे, घोषणा प्रचंड आहेत, लोकांना काय मिळालं हा महत्वाचा आहे. एक जुनी बिरबलाची गोष्ट आहे की बिरबल एक शिक्षा देतो पाण्यात उभी राहायची आणि ते थंडी वाजते का तसं ते खिचडी बघायचे. तर तसं जे भांडं लावलेलं आहे, शेकोटी आपण पेटवलेली आहे चांगली घोषणांची आश्वासनांची, परंतु त्याची धग या महाराष्ट्रातल्या जनतेला कधी पोचणार हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे आपल्या माध्यमातून की ही धग विकासाची
नेमकी या राज्यातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचणार का नाही ही शंका निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. आपण फडणवीस साहेब या ठिकाणी अर्थसंकल्प कसं वाचावं हे पुस्तक लिहिलं. मी देखील गेले 8 दिवस ते वाचतोय आणि माझ्या प्रत्येक पानावर तुमच्या पुस्तकातला पान नंबर लिहून ठेवलाय मी म्हणलं प्रवीण दरेकर समोर असणार, तुम्ही येणारे कल्पना नव्हती. तो विचारलं उठून मध्येच, हे कुठनं बोलतोयस, तुम्ही दाखवणार होतो. फडणवीस साहेबांच्या पुस्तकातलं पान क्रमांक हे, त्याला अनुसरून मी या ठिकाणी बोलतोय. हा विनोदाचा भाग नाही, परंतु जो हे पुस्तक तसं आता तुमचं मॅट्रिक्स आहे हे पुस्तक, म्हणजे आमच्यासाठी मॅट्रिक्स आहे की त्या पुस्तक वाचून आता अर्थसंकल्प या ठिकाणी कशा पद्धतीनं. आणि सभापती महोदय, हे महाराष्ट्र राज्य एक प्रगतशील राज्य म्हणून या देशामध्ये या ठिकाणी ओळखलं जातं. गृह खातं अंतिम आठवड्यामध्ये असणार आहे, त्यामुळे मी यात काय बोलत नाही. परंतु या राज्यातली कायदा सुव्यवस्था चांगली राहणे, त्याला जास्तीत जास्त निधी देणं हे देखील कर्तव्य आपलं या ठिकाणी असणार आहे. परंतु हे राज्य प्रगतशील या ठिकाणी करायचं असेल तर नुसत्या घोषणा करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष घोषणा रस्त्यात उतरल्या पाहिजेत, प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजेत. आज कॉन्ट्रॅक्टरांसाठी प्रोजेक्ट न होता या राज्यातल्या 13 कोटी जनतेला सामोरं धरून या ठिकाणी प्रोजेक्ट व्हावेत, एवढीच अपेक्षा या निमित्तानं करतो आणि माझं भाषण या ठिकाणी पूर्ण करतो. प्रवीण भाऊ दरेकर. माननीय गव्हर्नर साहेबांचा शपथविधी असल्यामुळे मी जाण्याची परवानगी घेतो. तुम्ही म्हणाल प्रवीण भाऊ बोलायला उभे राहिले आणि मी निघून गेलो.